12ने जास्त 5 रुपयांच्या नोटा आहेत. 5 रुपयांच्या नोटा आहेत. तर सर्व प्रकारच्या एकूण किती नोटा आहेत? म्हणजे 50च्या, 10च्या आणि 5च्या सर्व प्रकारच्या एकूण नोटा आपल्याला शोधायच्या आहेत. ओके, बघा एक समान या 50 रुपयांच आधी दिलंय ना, त्याच्या दुप्पट 10च्या आहेत त्या, आणि 50च्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्यापेक्षा 12ने जास्त 5च्या आहेत. म्हणून 50च्या नोटा एक समानायच्या. 50च्या नोटा एक समान. ओके, मग 50चे किती रुपये होतील? 50x 50 गुणिले x, कारण 50च्या नोटा एक समानल्या. 50 रुपये जर किती रुपये होतील? 50 गुणिले x होणार ना, जेवढ्या नोटा आहेत त्या तेवढ्यानं आपण 50ला गुणणार. बरोबर. पुन्हा काय म्हटलंय? 10 रुपयांच्या दुप्पट नोटा आहेत त्या. ओके, अधिक, ह्याला कंस टाकतो, अधिक 10 रुपयांच्या दुप्पट. कशाच्या दुप्पट आहेत त्या? ह्याच्या 50च्या नोटा एक समान असं ना, 50च्या नोटा ह्याच्या दुप्पट आहेत त्या, म्हणजे ह्या x आहेत त्या. तर मग 10च्या किती होणार? 2x. बरोबर. 10 गुणिले 2x, 10च्या नोटा 2x, अधिक 5 रुपयांच्या जे नोटा आहेत त्या ती 12ने जास्त आहेत. कुणापेक्षा? 50 रुपयापेक्षा. ओके, 5 रुपयांच्या ह्या नोटा, ह्या 50 रुपयाच्या नोटा किती होत्या? x, त्याच्यापेक्षा 12ने जास्त, म्हणजे x अधिक 12, ह्या 50च्या नोटापेक्षा 12ने जास्त. आता हे सोडवून घ्या, आणि हे सगळे रुपये मिळून 360 रुपये येते. हे पण लिहायचं. हे विसरलं तर मग गणितच नाही सोडवू शकणार तुम्ही. ओके, 50x अधिक 10 दुनी 20, 20x अधिक, आता इथं कसं असतं? 5ने x ला पण गुणायचं आणि 12ला पण गुणायचं. म्हणजे काय होणार? 5x, 5ने x ला गुणलं 5x अधिक 12 पंचे 60 बरोबर 360. x x x बेरीज होती 50 आणि 20 70 आणि 5 75, 75x, आणि हे 60 तिकडे जाणार, 60चं पक्षांतर होणार, कारण त्याचं तिकडे जोडीदार आहे ना. इथं सगळे x आहे, ते हे नको म्हणतोय मला इथं राहायला, एक्सची किंमत काढायची. 60 तिकडे जातो म्हणतोय, पण इथं बेरीज आहे, तिकडे जातो 360 बरोबर राहायला जातोय, पण तिकडे गेले की वजाबाकी होते. ओके, इथं बेरीज आहे, तिकडे वजाबाकी. 360 मधनं 60 गेले 300. आता हे एक्स जे आहे स्वतःची किंमत काढण्यासाठी 75ला बी हाकलतोय तिकडं. एक्स मध्ये खूप अहंकार आहे. ओके, एक्सची किंमत काढायची, स्वतःची किंमत वाढवायची, 75ला तिकडे पाठवतो. 75च्या आणि एक्सच्या मध्ये काय आहे? गुणाकार असतो, नेहमी लक्षात ठेवा. 75 पण काय म्हणतंय? 75 मध्ये सुद्धा थोडासा ऍटिट्यूड आहे. मी तिकडे जातो, पण इथं आपल्या दोघांचे संबंध आहेत, त्याच्या विरुद्ध मी तिकडे क्रिया करणार. इथं गुणाकार आहे, 75 इकडे आले की भागाकार करते. 75 x बरोबर 4, 75 चोक 300, 75 दुनी 150, 150 150 300, म्हणजे 75 चोक 300 निघाली. 50च्या नोटा किती येते मग? 50च्या नोटा 4 बरोबर. 50च्या नोटा 4. ओके, फोन आला होता एक, सॉरी फॉर डिस्टर्ब. ओके, 50च्या नोटा 4. अजून दुसरं काय आहे? 10 रुपयाच्या नोटा दुप्पट नोटा, मग 10च्या किती झाल्या? 8. 10च्या नोटा 8, आणि 50 पेक्षा 5च्या नोटा 12ने जास्त, म्हणजे 4 आणि 12, 12 आणि 4 16, ह्या 5च्या नोटा. एकूण नोटा किती आहेत? सर्व प्रकारच्या एकूण नोटा किती, असं आपल्याला विचारले ना. ओके, 8 आणि 4 12, 12 आणि 16 28. म्हणून एकूण सर्व प्रकारच्या नोटा 28 एवढ्या
आहेत